नंतर त्यांनी काय झालं, त्यांना वयाच्या 13व्या वर्षी त्यांनी कुठली काव्य रचली हो? सावरकरांनी वयाच्या 13व्या वर्षी कुठली काव्य रचली होती? स्वातंत्र्याचे स्रोत. आज काय करायचं फक्त परीक्षेच्या दृष्टीने जे महत्वाचं आहे तेच घ्यायचंय. स्वातंत्र्याचे स्रोत आणि दुसरं कुठलं तर स्वदेशीचा फटका. काय तिथं ऑफिस मध्ये हा पुढला महत्वाचा विषय काय आपल्याला? स्वदेशीचा फटका. झालं का? ही वयाच्या 13व्या वर्षी त्यांनी काय केलं? काव्य रचले. नंतर त्यांनी त्यांच्या क्रांतिकार्याची सुरुवात कधी केली हो? 1899. 1899 त्यांनी कुठली संस्था स्थापन केली होती? कुठली? राष्ट्रभक्त. ऐका, जी नवीन विद्यार्थी का ते लक्ष द्या. 1899 ला सावरकरांनी कुठली संस्था स्थापन केली होती? राष्ट्रभक्त समूह. नंतर 1900 मध्ये या संस्थेचं रूपांतर कशात झालं? काय झालं? मित्रमेळा. ही जी मित्रमेळा होती का, ही पहिली राजकीय गुप्त क्रांतिकारी संघटना होती. कसली? गुप्त क्रांतिकारी संघटना. ह्याच्यातून काय करत, त्यांचं जे मित्र होतं ते मित्र यायचं आणि क्रांतिकार्य करायचं. त्याच्यात गणेश उत्सव असू द्या, शिवजयंती असू द्या, असा उत्सव पण या मित्रमेळ्याद्वारे काय व्हायचं? सेलिब्रेट म्हणजे काय हो? साजरा केला जायचं. नंतर 1904 मध्ये याचं काय झालं? रूपांतर. क्रम लक्षात घ्या. 83 ला जन्म, 99 ला राष्ट्रभक्त समूह नावाची संस्था. या संस्थेचं रूपांतर पुढे काय झालं? 1900 मित्रमेळा. लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. असं कालखंडानुसार लक्षात राहतं. 1904 मध्ये या मित्रमेळ्याचं रूपांतर कशात झालं? अभिनव भारत. मग या अभिनव भारतचा एक कार्यकर्ता होता. कोण हो? अभिनव भारतचा एक तरुण नेता होता. त्याचं नाव काय? अनंत लक्ष्मण कानोरे. अनंत लक्ष्मण कानोरेने काय केलं? काय झालं तर नाशिकचा कलेक्टर जॅक्सन जे होता. कोण होता नाशिक कलेक्टर? जॅक्सन. त्याने काय केलं? आपल्या बाबाराव सावरकर म्हणजे कोण झालं ती? स्वातंत्र्य गणेश उर्फ बाबाराव सावरकर. हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचं मोठं भाऊ होतं. त्यांना काय केलं? काळ्या पाण्याची शिक्षा सुनावली. काय केलं? काळ्या पाण्याची शिक्षा सुनावली. याचा राग मनात धरून अभिनव भारतचा कोण होता नेता? तो अभिनव भारतचा कोण होता तो नेता? 17-18 वर्षाचा बालक होता अनंत. हे नाव लक्षात ठेवा. पेपरला काय झाले सारखं विचारले बा. अनंत लक्ष्मण कानडे. या काय केलं तरुणानं? बाबाराव सावरकरांचा बदला घेण्यासाठी नाशिकचा कलेक्टर कोण? जॅक्सन. कुठला होता? नाशिकचा. याची काय केली हो? विजयानंद थिएटर नाशिक मध्ये काय हत्या केली. तेव्हा जॅक्सन तिथे कशाला आला होता? नाटक. बघा आता कुठलं नाटक होतं? संगीत शारदा. हे काय होतं? मराठीचं एक नाटक होतं. मराठी नाटकाचं काय होतं? ह्या जॅक्सनला नाद होता आणि ते नाटक काय झालं? त्याला महाग पडला का नाही? या नाटकामुळे काय झालं? त्याचा काय झाला? मृत्यू झाला. आणि ही जी नाटक कंपनी होती त्या नाटक कंपनीचं नाव काय? देवल कंपनी. आणि याला देवल कंपनी कधी केलं होईल? आपलं कानोरेनं नाशिक जॅक्सनची हत्या कधी केली? कधी केली? 21 डिसेंबर 1909 ला. कधी हत्या कधी केली? लक्ष द्या. मागची पोरं पण काय करा हजर राहा लेक्चर मध्ये. कधी केली? 21 डिसेंबर 1909 ला काय केली? अनंत लक्ष्मण कानोरेने नाशिकच्या कलेक्टर जॅक्सनची काय केली? हत्या केली. पुण्याचा ब्रिटिशांनी तपास घेतला. हे काय तिथं पळून गेलं नाही. तिथंच काय केलं? थिएटर मध्ये वंदे मातरमच्या काय त्यांनी घोषणा दिल्या आणि ब्रिटिशांनी त्यांना अटक केली. बघा अटक करून त्यांना कधी फाशी दिली? 13 एप्रिल. तुमचा घटनाक्रम लक्षात राहते का? काय करायचं? आपल्या जन्म समजा कोणाचा एप्रिल मध्ये जन्म असेल ते रिलेट करायचं. किंवा एप्रिल मध्ये काय 11 एप्रिल आपल्या महात्मा फुले जयंती आहे, 14 एप्रिल बाबासाहेब जयंती आहे. मग त्याच्यामध्ये कोणाला फाशी दिली होती? तर अनंत लक्ष्मण कानोरेला काय केली? फाशी दिली. काय अशा घटना इतिहासाच्या कालखंडानुसार आपल्याला रिलेट करायच्या आणि तारखा लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचा. नंतर काय झालं? दुसरा नंतर सावरकरांचं काय झालं? शिक्षण चालू झालं. त्यांचं प्राथमिक शिक्षण पण नाशिक बगुला झालं होतं. नंतर मुंबईला ते आले. मुंबईला एल्फिस्टन कॉलेज मध्ये प्रवेश घेतला. तिथं त्यांनी डिग्री घेतली. नंतर बॅरिस्टरचं शिक्षण घेण्यासाठी कुठे गेले होते? बॅरिस्टर शिक्षण म्हणजे काय? वकिलीचं शिक्षण घेण्यासाठी कुठे गेले? लंडनला. लंडनला जायच्या आधी 1 वर्ष लंडन मध्ये संस्था स्थापन झाली. संस्थेचं नाव काय हो?
कधी झाली होती इंडिया हाऊस स्थापना? 1 जुलै 1905 ला. लंडन मध्ये कुठली संस्था? लक्षात राहते का आपण क्रम? 99, 1900, 1904, नंतर 1905. 1905 ला काय झालं? इंडिया हाऊसची स्थापना झाली. आता इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली आहे? कोणी केली आहे? पंडित श्यामजी. मुलं आवाज काढा की थोडा. काय झालंय? आवाज काढा, आवाज. काय झालं? पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केली. स्थापना कुठे केली? लंडनला केली. कधी केली? 1 जुलै 5. आणखी काय महत्वाचं? तर आपलं बाबाराव सावरकर म्हणजे आपलं स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लंडन मध्ये एंट्री कधी झाली होती? कधी झाली होती? 1906 ला. मग 1906 ला या इंडिया हाऊस मध्ये काय झालं? ते राहायला गेलं. इंडिया हाऊस काय होती? तर भारतातून जी विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला येतात किंवा लंडनला येतात त्यांच्या राहण्याची आणि खाण्याची सोय काय व्हायची? या इंडिया हाऊस मध्ये व्हायची. तर लोकमान्य टिळकांनी यांना लंडनला जाण्यासाठी काय केली होती? मदत केली होती आणि ती शिष्यवृत्ती दिली होती. तर शिष्यवृत्तीचं नाव काय? तो ही शिवाजी शिष्यवृत्ती घेऊन सावरकर कुठे आले? आतापर्यंत त्यांचा कालखंड लक्षात येते. शिवाजी शिष्यवृत्ती घेऊन ते कुठे आले? लंडनला आले. आणि मदत कोणी केली? तर लोकमान्य टिळक यांनी. नंतर इथं आल्यानंतर यांनी काय केलं? तर आपल्या क्रांतिकार्याला सुरुवात केली. लंडन मधून म्हणजे ब्रिटिशांच्या घरी येऊन त्यांनी काय केलं? ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र बंड करायसाठी भारतीय विद्यार्थ्यांना काय केलं? प्रेरित केलं. मग आता इंडिया हाऊस मध्ये कोण कोण राहिलं होतं? काय करू समजू? म्हणजे तुम्हाला सावरकर लक्षात राहतात का? आता का बघून सांगता? बघून सांगता का लक्षात राहते? तर असं म्हणू तर नका. मनाला सांगतो, मना समाधान. वा वा, तुला काय बक्षीस काय झालं? पहिलं समाज सुधारक कोण? ते पहिलं क्रांतिकारक कोण इंडिया हाऊस मधलं? मदनलाल धिंगरा. मदनलाल धिंगराने कुणाची हत्या केली? हो, कुणाची हत्या केली? कर्जन वायले. त्या कर्जन वायले बी काय करायचं माहितीये का? जी सावरकरांना अटक केली होती एवढाच काय केलं होतं? मदनलाल धिंगरांना काय करायचं होतं? तर जी सावरकरांना काळ्या पायी शिक्षा झाली होती आणि बाबाराव सावरकरांना पण जी काळ्या पायी शिक्षा अंदमानीत झाली होती त्याचा बदला घेण्यासाठी त्यांनी काय केलं? तर इम्पिरियल इन्स्टिट्यूट मध्ये काय केली? लंडन मध्येच. तारीख किती होती त्यावेळेस? 1 जुलै 1909 या दिवशी काय केली? कर्जन वायलीची लंडन मध्ये त्यांनी काय केली? गोळ्या झाडून काय केली? हत्या केली. त्यांना वाचवण्यासाठी एक मराठी डॉक्टर पण म्हणजे आपला हिंदी डॉक्टर मध्ये आला होता. तर त्याच्यावर बी गोळ्या झाल्या आणि त्यांनी काय केलं? तिथं पण वंदे मातरमच्या घोषणा दिल्या. मला सांगा वंदे मातरम कोणी फेमस केले? हो, वंदे मातरम ही जी घोषणा आहे फेमस कोणी केली? नाही, बंकिमचंद्र चटर्जी वंदे मातरम लिहिलंय त्यांच्या आनंद मोठ्या कादंबरी मधून. म्हणजे फेमस कोणी केली? घोषणा कोणी केली? पंडित मदन मोहन मालवीय. आणि घोषणा दिली कोणी? हो, ही घोषणा दिली कोणी? पंडित मदन मोहन मालवीय घोषणा फेमस केलेली आहे म्हणजे काय प्रसिद्ध केलेली आहे. पण घोषणा दिली कोणी? मला पण नाव आठवण. कोण दिली? मुस्लिम युक्तिवादी. मुस्लिम युक्ती त्याने काय केली होती? घोषणा दिली होती. पंडित मोहन मोहन फेमस केली ती जाऊ द्या. पण काय केलं? 1 जुलै 1909 मध्ये लंडन येथे कर्जन वायलीची मदनलाल धिंगरा यांनी काय केली? हत्या केली. नंतर दुसरं कोण होतो? ते मदनलाल धिंगरा यांचं वडील पेशंट काय होतं? डॉक्टर होतं. आणि इंग्रजांसोबत त्यांचं संबंध कसं होतं? चांगलं होतं. इंग्रजांनी खत लिहून पाठवलं होतं की मदनलाल धिंगरा की तुमचा पोरगा सावरकरांच्या नादी लागून क्रांतिकार्याकडे वळत आहे म्हणून असं पत्र लिहिलं होतं. तर काय केलं? त्या पत्र लिहिलं होतं असं इंग्रजांनी तेवढं सांगायचंय. तरी पण मदनलाल धिंगराने त्यांचं देह सोडलं नाही. आणि नंतर ज्यावेळेस कर्जन वायलीची हत्या केली का या धिंगराच्या वडिलांनी यांच्या भावाने यांच्यासोबत सगळं संबंध तोडून टाकलं होतं. नंतर मदनलाल धिंगरांना पण काय झाली? फाशी दिली बघा. नंतर दुसरं कोण महत्वाचं व्यक्तिमत्व होतं? माधव कामा.
कामा. या महादाम कामाने काय केले हो? तर यांनी काय केलं, जे आपला भारत तिरंगा होता सावरकरांनी तयार केला, ते कुठं पडकिवला? हा, ती सामाजिक परिषद कुठे भरली होती? स्टुटगार्ट जर्मनी. कधी भरली होती? 1907. कसली परिषद होती? सामाजिक परिषद. या सामाजिक परिषदेमध्ये जाऊन त्यांनी काय केलं, आपला भारताचा तिरंगा फडकवला होता. हे कधी? जर्मनी स्टुटगार्ट या पोलीस भरतीला प्रश्न आलाय 1907 मध्ये. पुन्हा तिसरं व्यक्तिमत्व कोण? सेनापती बापट. यांचं पूर्ण नाव काय? लक्ष द्या, आपलं जुने विद्यार्थी लक्ष द्या, मी तीन वेळा घेतोय, त्यामुळे तुम्हाला जर काही फायदा तरी व्हावा. सेनापती बापट. यांचं नाव काय? पांडुरंग महादेव. काय नाव आहे? पांडुरंग महादेव बापट. याने आणखी सेनापती बापट हे नाव आणखी कुठल्या सत्याग्रहाशी संबंधित आहे? कुठल्या सत्याग्रहाशी संबंधित आहे? मुळशी सत्याग्रह. मुळशीची सत्याग्रह आहे ती पहिला धरण सत्याग्रह आपल्या भारतात झालेला आहे. हे कुठं झालाय? मुळशी सत्याग्रह पुणे या ठिकाणी काय झालाय? हे मुळशी सत्याग्रह आहे. आणि हे मुळशी सत्याग्रह पहिला धरण सत्याग्रह म्हणून काय आपल्या भारतातला पहिला सत्याग्रह आहे. हे झालं त्यांचं नंतरचं कार्य. 1914 नंतरचं कार्य. कधी? 1914 नंतरचं कार्य. पण त्याच्या आधी यांनी काय केले? स्वातंत्र्यवीर सावरकरांसोबत काय केले? क्रांतिकार्यच केलेलं आहे. पण त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं? तर काय केलं? बॉम्ब बनवण्याची विद्या. बॉम्ब बनवण्याची विद्या ते शिकलं. तर शिकण्यासाठी लंडनहून कुठे गेलं? पॅरिस फ्रान्स या ठिकाणी गेलं. आणि तिथं एका रशियन युवतीनं, तिचं नाव काय होतं? त्या रशियन युवतीचं नाव होतं अॅनाकोस. या अॅनाकोसने काय केलं? त्यांना बॉम्ब बनवण्याचं जी विद्या असते ती विद्या शिकवली. आणि 40-50 पानाचं एक बॉम्ब मॅन्युअल नावाचं पुस्तक त्यांच्याकडे दिलं. ते जी बॉम्ब बनवायची विद्या शिकवली त्यासाठी त्यांनी काय सांगितलं होतं त्या बाईला? किंवा आमचा भारत कसा आहे? पारतंत्र्य आहे आणि आम्हाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सशस्त्र क्रांतीचा उठाव करण्याची काय गरज आहे. त्यासाठी आम्हाला बॉम्ब वगैरे हत्यारं बनवण्यासाठी तुम्ही शिकवा. तेव्हा त्या अॅनाकोसने काय केलं? ते शिकवलं होतं. नंतर हे बॉम्ब आणलं. ते काय आणलं? बॉम्बचं मॅन्युअल आणलं. लंडन मध्ये ते छापील प्रती काढल्या आणि भारतात गुप्त यंत्रणेद्वारे काय दिल्या? पाठवल्या. आणि भारतात आल्यानंतर अभिनव भारत संघटना जिथं जिथं शाखा आहे त्या शाखेमध्ये ती प्रती काय केल्या? पोहोचवल्या गेल्या होत्या. नंतर कोण होतं? लाला हरदयाळ. चौथा व्यक्ती कोण? लाला हरदयाळ. लाला हरदयाळ यांनी काय केलं होतं? अमेरिकेत सॅन फ्रान्सिस्को. कुठं? अमेरिकेत. फास्ट होते का? म्हणजे फास्ट चालू आहे आता आपलं सध्या. कारण याच्या पुढलं आपण कुठवर बघितलं? 1910 पर्यंत सावरकर बघितलं 2 लेक्चर मध्ये. आज आपल्याला 1911 पासून ते 1966 पर्यंत त्यांचं जे काय महत्वाची कार्य आहेत ते बघायची. आणि नंतर मी तुम्हाला काय लिहून देतो. आता पूर्ण सावरकर बघायचे. अमेरिकेत सॅन फ्रान्सिस्को या ठिकाणी त्यांनी काय केलं? गदर नावाचं वृत्तपत्र सुरू केलं होतं. काय केलं होतं? हे काय होतं? वृत्तपत्र होतं. कुठलं? गदर नावाचं. पण ते इतकं फेमस झालं की त्यांनी जी संस्था स्थापन केली होती त्या संस्थेलाच काय नाव दिलं? गदर पार्टी. काय दिलं? गदर पार्टी. हे बी कुठलं होतं? तर पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या इंडिया हाऊस मध्ये आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मार्गदर्शनाखालचं व्यक्तिमत्व होतं. नंतर पुण्य राहिलं होतं याच्यामध्ये हेमचंद्र दास पण काय होतं? त्या इंडिया हाऊस मध्ये राहिलं होतं. आणखी कोण राहिलं? झाल्यानंतर काय झालं? 1909 मध्ये जॅक्सनचा वध केला आणि मदनलाल नेहरूने केली हत्या. या 2 खटल्यामध्ये सावरकरांना काय झाली? अटक झाली. ती अटक कुठे झाली माहिती आहे का? सुरुवातीला त्यांना कळलं की आता अटक होणार आहे. त्यासाठी ते कुठे झालं? लंडनहून कुठे गेलो? लंडनहून पॅरिस फ्रान्सला गेलो. कुठे गेलं? पॅरिस फ्रान्स या ठिकाणी त्यांनी काय केलं माहिती का? पलायन केलं. आणि तिथं त्यांचा सांभाळ महादाम कामा कोणी केला होता? महादाम कामा आणि पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांनी काय केलं? तिथं सांभाळलं. पण तिकडे भारतात काय झालं? भारतात आणि लंडन मध्ये काय झालं? स्वातंत्र्य अभिनव भारताशी संबंधित जी क्रांतिकारक आहेत त्या सगळ्यांना अटक सुरू झाली. कुठं? आपल्या भारत आणि लंडन मध्ये. मग ते काय झालं? सावरकरांना आवडलं नाही किंवा त्यांना तिथे कर म्हणे गेलं
आपलं माणसं इकडे अटक होते आणि आपण इकडून लपून बसतोय, असं सावरकरांना मनात काय वाईट वाटायला लागलं. म्हणून ती काय परत लंडनला आलं. पण लंडन मध्ये कुठलं स्टेशन, रेल्वे स्टेशन, कुठल्या रेल्वे स्टेशनवर त्यांना पकडलं होतं? व्हिक्टोरिया नावाचं जे रेल्वे स्टेशन आहे, त्या रेल्वे स्टेशनवर स्वातंत्र्यवीर सावरकरांना काय झाली, अटक झाली. ब्रिटिशांनी त्यांना अटक केली. नंतर ही खटला जी आहे त्यांचा लंडन मध्ये जी भरवायचा होता, ती खटला भारतात भरवण्यासाठी त्यांना काय केलं तर बोटे मागे कुठं आणलं होतं, आपल्या भारताला आणाय चालू होतं. त्यावेळेस काय झालं, त्यांना बोटीमधून जेव्हा लंडनहून आपल्या भारतात आणाय चालू होतं, त्यावेळेस कुठल्या बोटीमधून आणलं होतं? ती बोट कुठली होती? मोरिया नावाची बोट होती. कुठली? मोरिया. आणि आपल्या वासुदेव बळवंत फडके यांना एडन एमनला नेलं होतं. ती बोट कुठली होती? तेहरान. आणि तेहरानवर प्रश्न आलाय, पण या मोरियावर आणखी प्रश्न आलेला नाही, त्यामुळे लक्षात ठेवा. पण त्या बोटने जेव्हा यांना आणायला चालू होतं मोरिया, तर ती कुठं आलं माहिती का? फ्रान्सच्या समुद्र किनाऱ्यापाशी आलं. कुठं? फ्रान्सच्या समुद्र किनाऱ्यापाशी आलं. आणि काय मी शब्द ते वाचलं होतं बघा, काय मग शब्द होता काय किती, म्हणजे त्याने एक ते म्हणलं होतं ना मी तुम्हाला, आता मला शब्द ऐन टाइमला आठवण माहिती. आपण दीर्घ, जसं आपण आता वॉशरूमला जातो, फ्लशला जातो, त्याला काय म्हणतो आपण? लघुशंका म्हणतो ना. आणि 2 नंबरला काय म्हणतो? 2 नंबर द्यायचं मला काय म्हणतो? काय म्हणता? दीर्घशंका. आणखी एक शब्द आहे बघा, काहीतरी मी काल वाचला होता, माझ्या लक्षात नाही. याचा काय काहीतरी बहाणा केला की मला वॉशरूमला जायचं, असं काय काहीतरी बहाणा केला. आणि त्या जहाजाच्या बोटमध्ये, त्या जहाजाच्या जिथं ते जहाजामध्ये ते असते बाथरूम, त्या बाथरूम मध्ये गेलं. आणि त्या बाथरूमच्या खिडकीमधून त्यांनी काय केले, उडी टाकली. कुठं? फ्रान्सच्या समुद्रात. आणि ती उडी इतिहासामध्ये फेमस आहे. त्या उडीला काय म्हणतो? मार्सोलिसची उडी. ही उडी कधी मारली त्यांनी? कधी मारली? 8 जुलै 1910 ला. काय मी तुम्हाला शिकवलेलं नाही, हे आज आपल्याला नवीन शिकवायचंय. तर त्यांनी काय केलं, लंडनहून त्यांना जेव्हा आपल्या भारतात आणायचं चालू होतं, तेव्हा फ्रान्सच्या समुद्र किनाऱ्यावर मार्सोलिस या ठिकाणी त्यांनी काय केलं, 8 जुलै 1910 ला फ्रान्सच्या समुद्रात उडी घेतली. आणि पवत पवत ते किनाऱ्यापर्यंत पण आलं. किनाऱ्यावर आल्यानंतर काय झालं माहितीये का, तिथल्या फ्रान्सच्या सैनिकांनी त्यांना अटक केली. कुठल्या? फ्रान्सच्या. आणि आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार कसं माहितीये का, त्या फ्रान्सच्या सैनिकांनी त्यांना अटक करण्याचा अधिकार आहे. ब्रिटिश सैनिकांनी त्यांना अटक करायचा अधिकार नव्हता. पण काय झालं, त्यांना इंग्रजी समजत नव्हती. कुणाला? फ्रान्सच्या सैनिकाला इंग्रजी समजत नसल्यामुळं त्यांनी काय केलं, ब्रिटिशांना स्वातंत्र्यवीर सावरकरांना देऊन टाकलं. आणि ही जी खटला होता, नंतर सावरकरांनी काय केलं माहितीये का, ही काय आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये ही खटला, कुठं त्यांनी द हेग चालवला. कुठं आंतरराष्ट्रीय न्यायालय? आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये सावरकरांनी काय केली, द हेग मध्ये त्यांनी ही खटला चालवला. पण या खटल्याचा काय उपयोग झाला नाही. ब्रिटिश फ्रान्सच्या सैनिकांनी काय केलं, तर ब्रिटिशांना स्वातंत्र्य सावरकरांना देऊन टाकलं. नंतर सावरकरांना भारतात आणलं. बघा, भारतात आणून त्यांना कुठं ठेवलं? भारतात आणून त्यांना खटला चालवला. नाशिक मध्ये कुठे चालवला होता खटला? नाशिकच्या जेलमध्ये त्यांच्यावर खटला चालवला. आणि अंदमान मध्ये त्यांना 50 वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा काय सुनावली. 50 वर्ष म्हणजे सोपे का सांगा बरं? 50 वर्ष कसली? सक्त मजुरी. आणली कसली? स्वातंत्र्य सावरकर लक्षात राहतात ना, 50 वर्षाची सक्त मजुरीची कारावास त्यांना सुनावला. आणि इतिहासात पहिल्यांदाच कुठल्या तरी भारतीयाला किंवा कुठल्याही व्यक्तीला 50 वर्ष सशस्त्र कारावासाची शिक्षा सुनवायची काय होती, ती पहिलीच वेळ होती. पण त्यावेळेस सावरकर जेलमध्ये हसत हसत काय म्हणले माहिती का, त्या न्यायाधीशाला किंवा वकिला, ठीक आहे तुम्ही मला 50 वर्ष शिक्षा दिली, पण तोवर तुमचं 50 वर्ष ब्रिटिश साम्राज्य टिकेल तर ना. काय म्हणले ते, 50 वर्ष शिक्षा तुम्ही मला दिली ते मान्य आहे, पण 50 वर्ष तुमचं ब्रिटिश साम्राज्य टिकेल तर ना. असं कोणी उद्गार काढलं होतं? स्वातंत्र्यवीर सावरकरांनी काढलं होतं. नंतर 1911 मध्ये बघा, 1911 मध्ये काय झालं, त्यांना अंदमानला काय केली, त्यांची रवानगी केली होती. 1911 ते 1921 पर्यंत त्यांचं कुठं अंदमानच्या तुरुंगातच काय झालं, त्यांचं वास्तव्य झालं. त्या ठिकाणी त्यांच्यावर काय केलं, अंदमान तुरुंगात कधी होती ती 1911 टू 1921. किती 10 वर्ष त्यांनी अंदमानच्या तुरुंगात काढली. तिथे त्यांच्यावर अमानुष काय झाला, अत्याचार झाला. म्हणजे जे नारळ असतं का, नारळ, ते नारळ हातानं स्वरा लावायचं, त्यापासून
कात्या बनवायचं काम त्यांच्याकडे होतं. पुन्हा तेल काढणं, जिथं बैल झोपतात का तेल काढण्यासाठी तसलं बोल नसतं ते असं बैल फिरवायचं बघा, त्या ठिकाणी यांना झोपलं होतं आणि तेल काढण्याचं काम केलं होतं. आणखी जी जेलमध्ये काय काय काम आहेत सगळी कामं सावरकरांना काय केली ते इंग्रजांनी ब्रिटिश सरकारनं काय केली ते करायला लागली. त्यांच्यावर अमानुष काय केला होता, अत्याचार केला होता. नंतर 1924 मध्ये बरं का 1924 मध्ये काय झालं, काय केलं ब्रिटिशांनी किंवा कुठल्याही भारतीय आपल्या क्रांतिकाऱ्यांनी प्रयत्न करून किंवा ब्रिटिशांना वाटला असं त्यामुळे त्यांनी काय केलं 1924 मध्ये स्वातंत्र्य सावरकरांना कुठं आणलं, रत्नागिरीमध्ये आणलं. पण 2 अट ठेवल्या. कसं आणलं, सशर्त. कसं आणलं होतं, सशर्त म्हणजे काय, त्यांच्यासमोर 2 अट ठेवल्या होत्या. ठीक आहे, आम्ही तुम्हाला अंदमान मधून काढतो आणि रत्नागिरीमध्ये काय स्थानबद्ध ठेवतो. स्थानबद्ध म्हणजे काय की बाबा तुम्ही काय रत्नागिरीमध्ये राहा, पण रत्नागिरीच्या बाहेर तुम्हाला, रत्नागिरी जिल्ह्याच्या बाहेर तुम्हाला परमिशन नाही. ही काय होती, पहिली अट होती, म्हणजे स्थानबद्ध ठेवलं होतं. आणि दुसरी अट काय ठेवली तुम्हाला ब्रिटिशांच्या समोर, की तुम्ही 5 वर्ष सक्रिय राजकारणात काय करायचं नाही, भाग घ्यायचा नाही. किती, 5 वर्ष सक्रिय राजकारणात काय करायचं नाही, भाग घ्यायचा नाही. त्या 2 अटीनुसार त्यांना काय केलं, रत्नागिरीमध्ये स्थानबद्ध केलं. नंतर 1924 ते बघा, नंतर रत्नागिरीत 13 वर्ष कधी झाले त्यांचं वास्तव्य झालंय. म्हणजे 1924 ते किती झालं, 13 मध्ये केलं होतं किती, 1924 ते 1937 असं 13 वर्ष त्यांनी कुठं राहिलं होतं, रत्नागिरीत राहिलं होतं. बोर होत आहे का, का हसवं तुम्हाला, मला हसवायचं कळत नाही कसं हसवं, कारण मला हसवायचं येत नाही. 1937 मध्ये काय झालं, असं 13 वर्ष ते कुठं राहिलं होतं, तर रत्नागिरीत राहिलं होतं. आणि त्या 13 वर्षाच्या कार्यकाळामध्ये ते काही बसून राहिलं, तर त्यांना समाजकार्य तर आपलं क्रांतिकार्य तर करता येत नाही. मग त्यांनी रत्नागिरीत काय केलं, समाजकार्य सुरुवातीला त्यांनी चालू केलं. बघा त्या समाजकार्यामध्ये त्यांनी काय काय केलं, तर त्यांना असं काय झालं, तर 1911 ते 1920 मध्ये अंदमानच्या तुरुंगात त्यांना ठेवलं होतं. तिथून 1924 ला त्यांना कुठं आणलं, रत्नागिरीमध्ये आणलं. रत्नागिरीत त्यांना 2 अटीवर आणलं होतं. एक तर काय, रत्नागिरी स्थानबद्धता म्हणून त्यांनी राहायचं, म्हणजे रत्नागिरी जिल्ह्याच्या बाहेर पडायचं नाही. आणि दुसरी अट म्हणजे 5 वर्ष सक्रिय राजकारणात त्यांनी भाग घ्यायचा नाही. असं 1924 ते 1937 या 13 वर्षाच्या कालखंडामध्ये काय केलं, रत्नागिरीमध्ये वास्तव्य केलं. तर तिथे त्यांनी काय केलं, समाजकार्याला त्यांनी काय केली, सुरुवात केली. आणि त्यांचं क्रांतिकार्य त्यांनी चालू ठेवलं होतं बरं का, पण क्रांतिकार्य लपून आणि समाजकार्य उघड. मग त्यांनी काय केलं, 1900 तिथला मंदिर बांधलं ती 31 ला. 1931 मध्ये काय केलं त्यांनी, अस्पृश्य समाजासाठी काय केलं, पतित पावन नावाचं मंदिर बांधलं बघा. आणि या पतित पावन मंदिराच्या उद्घाटनाला आलता का बाबासाहेब, पतित पावन मंदिर कुठे बांधलं त्यांनी, रत्नागिरी येथे बांधलं. आणि जे हे कार्य केले त्याने अस्पृश्यांसाठी, त्यासाठी बाबासाहेबांनी यांचं काय केलं होतं, सावरकरांचं कौतुक पण केलं होतं बघा. नंतर त्यांनी काय केलं होतं, ज्यावेळेस जेलमध्ये वास्तव्यास होतं का, कुठं अंदमान निकोबार जेलमध्ये वास्तव्यास होतं, त्यावेळेस त्यांनी काय केलं होतं, त्यांच्याकडे लिहायला पेन आणि वही नसल्यामुळं त्यांनी कशाला जेलमध्ये खिळ काय बोलतात, खिळे वापरून काय केलं होतं, 6000 ओव्या किंवा काव्यांचं किंवा पुस्तक, 6000 पानांचं पुस्तक म्हणा किंवा 6000 कविता म्हणा, काय बोलत त्यांनी त्या भिंतीवर लिहिल्या होत्या आणि त्या तोंडपाठ केल्या होत्या. तिथं बी जेलमध्ये ते बसून राहणार, त्यांनी काय केलं, लिखाण कार्य त्यांनी जेलमध्ये केलं. नंतर जेलमध्ये काय व्हायचं माहितीये का, ते जेलचा जे होता, कोण असतं जेलचा, वॉर्डन असतं जेलला, जेलर असतं, कोण असतंय, जेलर. ते जेलर काय करायचं माहितीये का, तिथं जे कैदी आहेत का, कैदी त्यांचं काय करायचं, मुदाम धर्म परिवर्तन करायचं. काय करायचं, धर्म परिवर्तन करायचं. कारण त्या काळी, आता काय तसं राहिलं नाही, आता हिंदू बी निबारदा पण सगळे चिकन मटन काय करते आणते ते. त्या काळी हिंदूंनी जर मटन खाल्लं तर ती काही कसं असं जाते, धर्म भ्रष्ट केला जातो असं त्या काळी मानलं जायचं. आणि त्यांनी काय केलं, जेल त्यांना मुदाम काय करायचा, असं पदार्थ खायला द्यायचं. त्यामुळे त्यांना काय करायचे, जे दुसरे समाज कैदी होते का, ते कैदी त्यांना वाळी टाकायचं आणि नामुष्की येऊन त्यांच्यावर काय करायचं, धर्म परिवर्तन करायला लावायचं. त्यासाठी जेलमध्ये त्यांनी आंदोलन केलं, उपोषण केलं आणि तिथं धर्म सुधारणा सर्व त्यांनी चालू केले बघा, कुठं, अंदमान निकोबार मध्ये. नंतर इकडं
रत्नागिरीत आल्यावर त्यांनी भाषा शुद्धी चळवळ कुठल्या भाषा शुद्धी म्हणजे त्या काळी जे आपल्या मराठी भाषेवर आक्रमण व्हायला होतं पोर्तुगीज आणि दुसऱ्या भाषांचं इंग्लिश भाषांचं त्यासाठी त्यांनी भाषा शुद्धी चळवळ आणि लिपी शुद्धी चळवळ अशा 2 चळवळी त्यांनी सुरू केल्या होत्या बघा. भाषा शुद्धी आणि लिपी शुद्धी आणि पतित पावन मंदिर काय त्यांना बंद झालं पण रेकॉर्डिंग चालू आहे की असं रेकॉर्डिंग चालू आहे पण टायमिंग पडलाय. आता हे मला कट करावं लागेल. काय भाषा शुद्धी आणि लिपी शुद्धी चळवळ कुणाकडे नोट्स असले तर काढायचे सावरकरांचे मला थोडे क्लू देखील म्हणजे मी वाचले पण मी एक्सप्लेन करणार नाही मला आहे कोणाकडे स्वातंत्र्य सावरकर नोट्स आहे कोणाकडे हिंदू पद पातशाही नावाचे ग्रंथ संपदा शेवट बघू आपण. त्यांनी रत्नागिरीमध्ये केलेलं कार्य हो त्यांनी लय कार्य केले आणखी नुसतं क्रांती कार्य केलेलं नाही त्यांनी समाज कार्य पण 13 वर्ष केलेलं आहे का नोट्स कोणाकडे काय एवढं बाद झालं मग. नंतर मग 1937 झालं का 1924 ते 1937 मध्ये त्यांनी केले समाजकार्य. नंतर 1938 मध्ये काय झालं 1937 मध्ये काँग्रेसचं सरकार म्हणजे प्रांतिक सरकार त्यावेळेस सिलेक्शन झालं होतं बरं का. 1935 चा भारत प्रशासन कायदा आला होता. काय 1935 ला एक कायदा होता भारत प्रशासन कायदा. या भारत प्रशासन कायद्याद्वारे काय झाल्या त्यावेळेस निवडणुकी झाल्या आणि त्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला बहुमत मिळालं आणि त्यांचं सरकार आपल्या भारतात आलं. मग त्या काँग्रेस सरकारनं काय केलं 1937 मध्ये सावरकरांची काय केली पूर्ण सुटका आणि काय त्यात शर्त नाही काय नाही पूर्ण डोळ उघडे ठेवा काय केली पूर्ण सुटका केली 1937 ही कॅमेरा पण झालं गेम खेळू आपण काय केलं 1937 मध्ये पूर्ण सुटका केली. मग त्यांनी 1938 मध्ये काय काम केलं मला सांगा. आपलं अखिल भारतीय हिंदू महासभा हे महत्वाचा मुद्दा राहिला होता. हिंदू महासभेत त्यांनी 7 वर्ष अध्यक्षपदाचं काम केले आणि त्यासाठी हिंदू कोण आहे नावाचा ग्रंथ पण त्यांनी लिहिलाय. ते हिंदू त्यांनी का केलं होतं काय होती त्याची माहिती ती मला थोडी सांगायची राहिली होती. पण तुम्ही मला थोडी जर क्लू दिले का असं हिंदुत्व नावाचं किंवा अखिल भारतीय हिंदू परिषद तर मला इथे एक्सप्लेन करता येतं म्हणून मी तुम्हाला वाचून येत जावा नाही तर ती राहिलेच असतं बाबा अखिल भारतीय हिंदू महापरिषद सांगायचं मध्ये. आता मी काय सांगायला होतो अखिल भारतीय किती वेळ झाला 8 तास झाले का 8 तास लिहून देणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन टाइम अप. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष कधी होते ते 1938 ला. मला सांगा पहिलं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे भरलं होतं पुणे इथं भरलं होतं कधी 1878. अध्यक्ष कोण होतं न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. नंतर मला सांग मग 97 98 99 आणि 100 97 मला बी आता आठवत नाही मी तसं सांग 100 साहित्य संमेलन कुठं भरणार आहे पुणे का कारण शताब्दी साहित्य संमेलन पहिले कुठे भरलं होतं पुणे त्यामुळे 100 कुठे भरणार आहे पुणे. आणि 99 कुठे भरलं होतं 99 कुठे भरलं होतं सातारा या ठिकाणी भरलं होतं. आणि त्या सातारा साहित्य संमेलनाचा अध्यक्ष कोण होता नाही शिवेंद्रराजे भोसले स्वागत अध्यक्ष होतं. आणि अध्यक्ष कोण होतो विश्वास पाटील पानिपतकर होता का कोण होता विश्वास पाटील एक रिटायर IAS अधिकारी आहेत आणि पानिपत नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिलाय. पुन्हा झाडा जप्ती नावाचा ग्रंथ लिहिलाय कुठला पानिपत त्यामुळे त्यांना काय पानिपतकार नावाची ओळख आहे. पुन्हा झाडा जप्ती नावाचा ग्रंथ लिहिलाय त्यांनी. नंतर 98 साहित्य संमेलनाचा अध्यक्ष कोण होतो तारा भवाळकर कोण होत्या तारा भवाळकर. हे कुठे भरलं होतं दिल्लीला भरलं होतं ना हे दिल्लीलाच भरलं होतं का 98 साहित्य संमेलन कुठे भरलं होतं अरे आठवा की थोडं असं होतं ऑनलाईनचं देवावर असतं कुठे भरलं होतं बघा आता चुकीची माहिती गेली तर गेली कुठे भरलं होतं दिल्लीला. आणि प्रमुख पाहुणे शरद पवार नंतर व्हिडिओ नरेंद्र मोदीने ग्लास दिला पाणी बिनी पिला व्हिडिओ व्हायरल झाला. आणि 97 कुठे भरलं होतं 97 कुठे भरलं होतं सांगली ठीक आहे मागची 2च लक्षात ठेवा कुठं 98 मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष तारा भवाळकर
99व्या मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष विश्वास पाटील पानिपतकार आणि सातारा या ठिकाणी बनलं होतं. आणि 99व्या साहित्य संमेलनाचं स्वागत अध्यक्ष कोण होतं? शिवेंद्रराजे भोसले. याच्यावर प्रश्न शिवेंद्रराजे भोसले हे काय झालं? साहित्य मराठी साहित्य संमेलन. थोडी मला इतिहास सांगितला. पहिले कधी 1888 अध्यक्ष न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. मला सांगा जुन्या विद्यार्थ्याच्या डोक्यावर चालले का डोक्यात चालले? हे झालं ठीक आहे. तुम्ही असं तर म्हणलं बा तर मी 2 तास 3 तास शिकवून रोज तुम्ही म्हणलं होतं, पण आपलं एवढंच वेळ लागणार शिकवायला. फास्ट काय शिकवायचं मी सांगतो तुम्हाला. इथं टाइमपास सांगतो का येऊन किंवा काय जोक काय करत मी नाही टाइमपास, पण ती तेवढा वेळ लागते. त्यामुळे समाज सुधारला आपला वेळ लागण्याचा आहे. इतिहासाला 2 महिने, विज्ञानाला 1 महिना, भूगोलला 1 महिना, राज्यघटना त्याला 1 महिना, असं आपलं 6 महिने शिकवायला लागणार आहे. नंतर पुढले 3 महिने रिव्हिजन, पुढले 3 महिने. हिंदू महासभेची स्थापना कोणी केली? पंडित मदन मोहन मालवीयने केली. 7 वर्ष आपलं सावरकर सभेचं काय होतं? अध्यक्ष होतं. आणि या संस्थेचा त्यांचा उद्देश काय होता? तर हिंदू राष्ट्र बरोबर आहे. काय होता? हिंदू राष्ट्र स्थापन करणे. मुख्य उद्देश काय होता? हिंदू राष्ट्र स्थापन करणे काय होता? त्या हिंदू महासभेचा उद्देश होता. आणि दुसरा उद्देश काय म्हणलं तर मुस्लिम लीग आणि राष्ट्रीय सभा यांना विरोध करून हिंदू राष्ट्र स्थापन करणे हा हिंदू महासभेचा उद्देश होता. आणि 7 वर्ष सावरकर या सभेचं अध्यक्षपद राहिलेलं आहे. मग त्यांनी कुठला ग्रंथ लिहिला? हिंदुत्व. काय केला? हिंदुत्व. हिंदू कोण होते नावाचा ग्रंथ लिहिला. पुन्हा हिंदू पद पातशाही नावाचा हिंदू पद पातशाही नावाचं पण त्यांनी काय केलं? एक पुस्तक होतं. ते पुस्तक पण त्यांनी काय केलं होतं? हिंदू महासभेसाठी त्यांनी लिहिलं होतं. नंतर आणखी काय राहिलं म्हणजे शेवटचं कार्यकाळ. नंतर महात्मा गांधींच्या हत्येचा आरोप यांच्यावर झाला होता. काय झाला होता? महात्मा गांधींच्या हत्येचा आरोप. ते पण कोणी केले हो? महात्मा गांधींची हत्या नथुराम गोडसेने केली. कधी केली? 30 जानेवारी 1849. बरोबर. कधी? 30 जानेवारी. लक्षात घ्या. महात्मा गांधींच्या हत्येचा आरोप. तुम्हाला सावरकरांच्या शेवटच्या टप्प्यात आलो आपण. आता समजलं त्यांनी काय काय केलेलं आहे ते? हाय का थोडं तर लक्षात? वासुदेव बळवंत पण काय का लक्षात? आहेत का? फक्त त्यांचं महत्वच काय? आद्य क्रांतिगुरू म्हणून त्यांची ओळख आहे. पहिला त्यांनी दरोडा धामरी या गावात टाकला होता. दौलतराव नाईक यांना घेऊन टाकला होता. त्या गोष्टी त्यात महत्वाच्या आहेत. त्या इकडे द्या. महात्मा गांधी यांची हत्या कोणी केली? डॉक्टर नथुराम गोडसे. कधी केली हो? 30 जानेवारी 1948. तारीख किती? 30 जानेवारी 1948 ला काय केली? हत्या केली. आणि या हत्येचा आरोप कोणावर ठेवला होता? तर सावरकर यांच्यावर ठेवला होता. आणि याच्यावर खटला भरला होता. पण यातून त्यांची काय झाली? निर्दोष मुक्तता झाली. नंतर 48 मध्ये आलो. नंतर आणखी त्यांनी काय कार्य केले का? समाजकार्य. नंतर शेवटचा जी काळ आणखी कुठला मुद्दा राहते का? बरोबर आपला ग्रंथ संपादक किंवा 1938 राहील. काय जेव्हा ते 1938 ला काय झालं? तो अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरलं जे होतं का, त्यावेळेस त्यांच्या अध्यक्ष भाषणात त्यांनी काय केलं होतं माहितीये का? तर त्या साहित्यिकांना काय सांगितलं होतं? लय महत्त्वाचं वाक्य सांगितलं बघा. लेखण्या काय सांगितलं होतं? त्या पुस्तकात असं की लेखण्या सोडा आणि बंदुके घ्या. लेखण्या सोडा आणि बंदुकीय घ्या असं काय केलं होतं? त्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष भाषणात सावरकरांनी सांगितलं होतं बघा. लेखण्या सोडा आणि बंदुकीय घ्या. नंतर ते एक वाक्य सांगायचं. नंतर ते काय? ग्रंथ संपदा. आता तुम्ही सांगा त्यांचं ग्रंथ कुठलं तर शेवट. हे तर समजलं का? महात्मा गांधीची हत्या कोणी केली? डॉक्टर नथुराम. हाय का? मी मनाने लिहिलंय. डॉक्टर हत्या मनाने लिहिलंय नाही तर ना? आम्ही फुकट पदवी दिली त्यांना. काय? नथुराम डॉक्टर कुठे? एवढं डॉक्टर नथुराम गोड. आईला डॉक्टर कुठे शिरायला लागले? कोणी केली ते?
नथुराम गोडसेने काय केली होती? हत्या केली होती. कधी? 30 जानेवारी 1948 ला. त्याचा आरोप या सावरकरांवर ठेवला होता आणि खटला बोलवला होता. पण यातून काय त्यांची निर्दोष मुक्तता झाली. आता शेवटच्या टप्प्यात त्यांची बुक ग्रंथ संपदा. आता सांगा कुठला ग्रंथ होता तेवढं तरी बघून. थांबा 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 थांबा. ग्रंथ संपदा 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 कोण आहे? संपदा आहे का कोण आपल्या क्लासमध्ये? नाही ना. कुठलं माझी जन्मठेपिका त्यांचं आत्मचरित्र. आपला तास जास्त होणार आहे आज, कारण कार्यक्रमात तुम्हाला माहिती आहे ना कार्यक्रम आहे, त्यामुळे आपण जरा 10-15 मिनिटं जरी घेतली नाही तरी काही विषय नाही. आणि आपला आणखी 2 दिवस भेट करायचं. त्या दिवशी पीके सर आपलं पूर्ण आयुष लेक्चर घेणार अख्खा दिवस. त्या दिवशी पण आपल्याला एक्स्ट्रा टाइम भेटते. त्या दिवशी पण आपण थोडं काय करू, सिलेबस कव्हर करायचा बघा. माझी जन्मठेपिका त्यांचं आत्मचरित्र होतं. पुन्हा शत्रूच्या शिबिरात. म्हणजे मला काय वाटतं माहितीये का, शत्रूच्या शिबिरात त्यांनी ग्रंथ तिथे लिहिला असेल लंडन मध्ये असताना वगैरे. शत्रूच्या शिबिरात. नंतर भारतीय काळे पाणी आणखी सगळ्यात महत्त्वाचं 1857 चे या ग्रंथाची इतकी दहशत होती. 1857 चे स्वातंत्र्य समर ही ग्रंथ प्रसिद्ध होऊन दिला. ही ग्रंथ जर माणसाने वाचला असता त्या काळच्या तरुण माणसाने तर तवाच आपलं स्वातंत्र्य भेटलं असतं. 1857 चे स्वातंत्र्य, इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स. ही ग्रंथ कधी प्रसिद्ध झाला माहिती का? स्वतः सावरकरांनी ही ग्रंथ कधी लिहिला होता? ही ग्रंथ कधी लिहिला होता? तिथं लंडन मध्ये असताना. कधी? 1906 मध्ये. कधी? 1906, 7 किंवा 10च्या काळात घ्या की 1906 ते 10 मध्ये कधी लिहिला असं नाही. तर ही ग्रंथ नंतर ह्यांच्याच हातात करून कधी आलं माहिती आहे ग्रंथाची मूळ प्रत 1949 ला. कधी? म्हणजे ह्यांनीच लिहिलेला ग्रंथ ह्यांच्याच हातात मूळ प्रत 1949 आलती. तोवर एक ग्रंथ गायब करून ठेवला होता. कारण ही ग्रंथ जर माणसाने वाचला आणि प्रकाशित झाला तर मोठा काय मोठा होईल, मोठा संप होईल. म्हणून हे ग्रंथ ब्रिटिशांनी प्रसिद्ध करून दिला नाही. शेवटी इंग्रजी मधून हा ग्रंथ कुठल्या तरी दुसऱ्या देशात प्रसिद्ध करावा लागला आणि तिथनं बी अडचण येऊन नंतर 1950 यांच्या हातात आला आणि 2008 ला बघायची मूळ प्रत आली. 2008 ला या ग्रंथाच्या मूळ प्रती आल्या. त्यावेळेस लाखो प्रती या ग्रंथाच्या विकल्या गेल्या. म्हणजे त्या माणसाने एक पुस्तक प्रसिद्ध करायला ब्रिटिशांना इतकी भीती वाटायची. तर त्याचं त्या काळचा रुतबा किंवा त्यांचं कार्य काय असेल बघा. नंतर आणखी कुठलं? भारतीय इतिहासातील 6 सोनेरी पाने. म्हणजे काय केलं त्यांनी? भारतीय म्हणजे आतापर्यंत जेवढं मोठं काय तरी हसायला कोण आलाय? काय कोणाचा आलाय बाबा? व्हिडिओ कॉल तुला का बाहेर येला वर्गात व्हिडिओ कॉल येतात. भारतीय इतिहासातील 6 सोनेरी पाने. ही काय केलं त्यांनी? पुस्तक लिहिलं. या पुस्तकामध्ये त्यांनी काय लिहिलं माहिती का? जेव्हापासून आपला भारत आहे त्या भारत असल्यापासून जोपर्यंत आपण स्वतंत्र होत ना तोपर्यंत देशासाठी कुणी बलिदान दिलंय, कोणी काय पराक्रम केले, तर त्या पुस्तकात त्यांनी लिहिलं. भारतीय 6 सोनेरी पाने. 1857 स्वातंत्र्य, काळे पाणी, शत्रूच्या शिबिरात, माझी जन्मठेप, आणखी जोसेफ मॅगनीचं चरित्र. ते मी कधी लंडन मध्ये गेले बा त्याने. जोसेफ मॅगनी यांचं चरित्र. पुन्हा मागाशी सांगता राहिले माझ्या की अभिनव बाराजी संघटना जी स्थापन केली होती का, ती संघटना यंग इटली या संघटनेच्या धर्तीवर त्यांनी भारतामध्ये स्थापन केली होती बा. कोणाच्या? यंग इटली. आणि सावरकरांवर रशियातील आणि इटलीतील क्रांतिकारांचा काय होता? प्रभाव होता. त्याच्यामध्ये मुख्यत्वे करून म्हणलं तर जोसेफ मॅगनी ही जी इटलीचा क्रांतिकारक होता यांचा प्रभाव सावरकरांवर मोठ्या प्रमाणात होता. आणि त्यांनी काय केलं तरी यंग इटलीच्या धर्तीवर भारतात अभिनव भारती स्थापना त्यांनी केली होती. आणखी कुठलं पुस्तक आहे यांचं? कमला, गोमंतक. आणि हे त्यांच्या काय तर काव्य संग्रह आहेत बघा. परीक्षेला विचारायचं बरं का. कुठलं? कमला, गोमंतक. आणखी कुठलं? मोपला. आणखी कमला, गोमंतक, मोपला. हे त्यांचं काय तर काव्य संग्रह आहेत. काय तर काव्य संग्रह. आणखी कुठलं? आणखी बघा. आणखी महत्वाचा ग्रंथ आणखी
झालं हा कुठलं मोठ्या ना हिंदुत्व हिंदू कोण आहे या नावाचा ग्रंथ पुन्हा हिंदू पद पातशाही हिंदुत्व नावाचा ग्रंथ म्हणजे आता माझ्या पाहिजे लक्षात असतंय पण तुम्ही थोडी मला ही दिली का आयडिया नंतर मग मी ती व्यवस्थित तुम्हाला सांगू शकतो हिंदुत्व आणि हिंदू पद पातशाही ही काय केलं त्यांनी ग्रंथ लिहित बघा हिंदू कोण ही काहीची ग्रंथ संपदा आहे आणि जी मोठी ग्रंथ संपदा आहे ती सगळी आपण काय घेतलाय पण महत्वाचं माहिती पटे ही शत्रुच्या शिबिरात कमला गोंत मोपला परीक्षेला विचारलेला आहे काळे पाणी विचारले हे पुस्तक विचारलेलं आहे ही काय विचारलेलं नाही पण ही कमला गोमंतक पण काय विचारलेला काव्यसंग्रह कोणाचा येतं म्हणून आणि हिंदुत्व हिंदू कोणते पण टेस्टला वगैरे तुम्हाला प्रश्न आलाच असेल पण हे सगळंच काय तर महत्वाचं आहे म्हणून तुम्हाला लिहून दिलेलं आहे आणि नंतर शेवटचा काय झाला त्यांचा त्यांनी काय केलं माहितीये का मरणाला स्वीकारलं त्यांनी प्रायोपशन केलं काय केलं त्यांनी प्रायोपशन पहिल्या हिंदू धर्मामध्ये एक पद्धत होती त्यांना जर वाटायचं की आपल्या जीवनाचा हेतू पूर्ण साध्य झालाय किंवा आपण आपल्या जीवनातून सगळं मिळवलंय तर काय करायचं त्या काळची माणसं प्रायोपशन करायच्या काय करायचं प्रायोपशन प्रायोपवेशन काय करायचे प्रायोपवेशन करायचे म्हणजे काय करायचे अन्न पाणी आणि काय त्यांची जी औषध असते ना ती सगळी बंद करायची अशा प्रकारे त्यांनी त्यांचा मृत्यू कधी झाला 26 ला झाला बघा 26 फेब्रुवारी त्यांचा काय झाला 1966 ला मृत्यू दादर मुंबई या ठिकाणी झाला आणि त्यांनी 1 फेब्रुवारी पासून काय केलं होतं की प्रायोपवेशन चालू केलं आणि 26 फेब्रुवारी त्यांचा मृत्यू झाला म्हणजे 25-26 दिवस त्यांनी अन्न पाण्याचा त्याग केला आणि शेवटी काय झालं त्यांचा 26 फेब्रुवारी 1966 मध्ये दादर मुंबई या ठिकाणी त्यांचा मृत्यू